मध्ये जर पाहायला गेलं तर 24,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या एमजे चषकासाठी. काय आयोजन आहे पहा. 24,000 प्रेक्षक YouTube द्वारे ही स्पर्धा पाहत आहेत म्हणजे ही कामगिरी झाली आहे. नक्कीच अश्वमेध स्पोर्ट्सच्या माध्यमातून ज्या स्पर्धा होतात त्या अशाच प्रकारे होतात आणि त्याच मधील एक स्पर्धा म्हणजे एमजे ट्रॉफी. गेल्या वर्षीपासून या स्पर्धेची जर पाहायला गेली तर ख्याती आपल्याला पाहायला मिळाल्या. महेश नानगुडे आणि त्याच्या साथीला शुभम शेळके सज्ज झाले आहेत आणि त्यांच्या विरोधात इथे मात्र या फलंदाजांना थांबवण्यासाठी धारावी एक्सप्रेस देखील सज्ज झाले आहे. विकी भोईर फलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू वेगात टाकलाय. जशाच तसं उत्तर इथे मात्र द्यावं लागेल. पहिला चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकेरी धाव धारावी एक्सप्रेस. इथे मात्र पहिला चेंडू आपला कमालीचा टाकताना पाहायला मिळालाय. नवी मुंबई धारावी एक्सप्रेस म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. आतापर्यंत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जास्तीत जास्त वेळा स्टंप तोडण्याचा मान कोणाच्या नावावरती आहे तर त्या याच खेळाडूच्या नावावरती आहे. नाव विकी भोईर. ओहो वेगात टाकलाय आणि या वेगाने बीट केलाय. वाटलं होतं हा चेंडू थोडासा बाउन्स करेल पण तो बाउन्स झाला नाहीये. थोडंसं जर पाहायला गेलं तर खाली राहिलाय आणि म्हणूनच इथे मात्र बीट केलंय. वेगाचा शेवट कसा असतो तो या चेंडूवरती इथे मात्र पाहायला मिळालाय आणि म्हणूनच या खेळाडूला धारावी एक्सप्रेस आणि फलंदाजांचा कर्दर काळ म्हणून देखील ओळखलं जातं. या खेळाडूला विकी भोईर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. वेगात टाकलाय आणि या वेगाबरोबरच नियंत्रित मारा देखील महत्वाचा असतो आणि तो नियंत्रित मारा या चेंडूवरती पाहायला मिळाला. आता मात्र टेनिस क्रिकेट विश्वातील नन्ना मुन्ना जादूगार. ओहो जादूगाराची जादू इथे मात्र दाखवावी लागेल या खेळाडूला. या चेंडूवरती एकेरी धाव आली. टिकले झोन मध्ये हा फटका केल्यानंतर एकेरी धाव संख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 धावा या फलकावरती. या खेळाडूने जर पाहायला गेलं तर या आधी फलटण मध्ये जाऊन तब्बल 28 चेंडू मध्ये 81 धावांची खेळी देखील केली होती. तेच इथे मात्र महेश नानगुडे. नक्कीच हा चेंडू थोडस जर पाहायला गेला तर नो चेंडू आहे म्हणजे पुढील चेंडू वरती उघडा डोळे पहा नीट काय आहे. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू असणार आहे यानंतरचा. नक्कीच आता या चेंडूवरती प्रेक्षकांच्या नजरा कारण का फ्रीटचा चेंडू विकी भोईर कशा प्रकारे टाकतोय हे देखील पाहावं लागेल. या चेंडूवरती मनसुक्त बॅटिंग. ओहो मनसोक्त बॅटिंग केले. वा पंच केलाय. पंच मध्ये ताकद आहे. सुपर पंच आहे. 4 धावेसाठी केलाय पार. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. चेंडूवरती हे पंचांचा निर्णय अजून देखील येतोय. पाहायचा आहे काय निर्णय येतोय पंचांचा. पंच काहीतरी डिसिजन घेत आहेत. जरूर इथे चर्चा केली जाते पंचांच्या माध्यमातून आणि पंच आपला निर्णय जरूर देतील. या चेंडूवरती काय घडते हे देखील पाहावं लागेल. चौकार तर जरूर आला या चेंडूवरती परंतु दुसऱ्या गोष्टी देखील इथे मात्र पडताळून पाहिल्या जात आहेत पंचांच्या माध्यमातून. नो चेंडू पुन्हा एकदा आहे म्हणजेच पुन्हा एकदा फ्रीट असणार आहे. नो टाकलाय आणि हे पुन्हा एकदा फ्रीट असेल. नो प्लस 4 एकूण 5 धावा आहेत. नो प्लस 4 एकूण 5 धावा. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 9 धावा या फलकावरती लागलेत. चला वेळ घालवायचा नाहीये स्पीडअप करायचं आहे. 9 धावा या फलकावरती लागलेत. फ्रीट आहे. फ्रीट कंटिन्यू आहे आणि त्यासाठी इथे मात्र महेश नानगुडे एक छोटासा नन्ना मुन्ना जादूगार. ज्या जादूगाराची जादू ही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळाले. मुळशी बावधनचा हा खेळाडू आणि हा बावधनचा हा ब्रँड होत चाललाय खेळाडू.
ओहो, या चेंडूवरती अतिरिक्त बाउन्स आहे. पंचांच्या निर्णयाची वाट पाहतोय. नक्कीच एक्स्ट्रा धावा असतील यात शंका नाही आहे, कारण की एक्स्ट्रा बाउन्स आहे या चेंडूवरती. एक्स्ट्रा बाउन्स म्हणजे फ्रीट कंटिन्यू असणार आहे. पंचांचं सुदर्शन चक्र देखील फिरलंय, म्हणजेच फ्रीट आहे कंटिन्यू. ओहो, बिग हिट केलाय. वा, काय फटका केलाय. टायमिंग प्रॉपर. 6 धाव्यांसाठी वार केलाय. थँक्यू 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 थँक्यू. तू धारावी एक्सप्रेस असील, मी देखील मुळशी बाहुधनचा बकासूर आहे. धावांचा पाऊस पडल्याशिवाय मी देखील राहणार नाहीये. ओहो, परंतु इथे मात्र धारावी एक्सप्रेस आता मात्र पट्टीवरती आले आणि त्यानंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 16 धावा या फलकावरती लागलेत. 5 चेंडू झालेत आणि या 5 चेंडूवरती 16 धावा या फलकावरती. आपलं जर साम्राज्य उभं करायचं असेल, आपल्याला उंची गाठायची असेल, तर पायांची मुळं जी आहे ती खोलवरती रुतावी लागतात आणि पाया जर भक्कम असेल तर आपण इमारत देखील उंच उभी करू शकतो. आणि तोच धावांचा पाया इथे मात्र रचला गेला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेत आणि या पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर इथे मात्र पहिल्या षटकाची सांगता देखील झाली. विकी बोईरच्या विरोधात 16 धावा डीजे. गोलंदाजी मार्कवरती फिरोज शेख आलेत. गोरेगाव एक्सप्रेस जेवढ्या वेगात इथे मात्र गोलंदाजी केली जाते तेवढ्याच वेगाने चेंडूला वळवले देखील जातात. ही खासियत आहे या खेळाडूची. फिरोज शेखच्या बरोबरीने मी देखील जर पाहायला गेलं तर कोकणामध्ये क्रिकेट खेळलोय. याआधी जेव्हा मी क्रिकेट खेळायचो तेव्हा देखील या खेळाडूच्या बरोबरीने मी क्रिकेट खेळलोय. सातत्याने चांगलं क्रिकेट या खेळाडूने देखील केलंय. एक मैत्री जपणारं व्यक्तिमत्व, एक ब्रँड आहे परंतु देखील जमिनीवरतीच आहे असा हा खेळाडू आहे फिरोज शेख. ओहो, या चेंडूला थोडस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय आणि म्हणूनच पंचांचा निर्णय हा एक्स्ट्रा धावेचा आलाय. एक्स्ट्रा धाव इथे मात्र खर्ची केली. थोडस दूरवरून चेंडू वळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर इथे धावा आलेत. एक धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 17 धावा या फलकावरती लागले जात आहेत. ओहो, फुल टॉस चेंडू आहे. या चेंडूवरती इथे मात्र ड्राईव्ह केलाय आणि त्यानंतर एकेरी धावेसाठी हा फटका केला. कव्हरच्या दिशेने या फटक्याला केल्यानंतर डीपला प्रोटेक्शन जरूर दिलं गेलं आणि म्हणूनच इथे एकेरी धाव आली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 18 धावा या फलकावरती लागल्यात. फिरोजने पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेचा टाकला खरा, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपली जी गोरेगाव एक्सप्रेस आहे ती पटरीवरती आणली. आता मात्र कसब आहे, कारण का फिरोज हे लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, त्यांच्या विरोधात एक लेफ्ट आर्म फलंदाज आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत इथे मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ISPL ही स्पर्धा देखील या खेळाडूने गाजवली होती. इथे फिरोज शेख आलेत. नक्की चांगली गोलंदाजी देखील केली. ISPL रिटर्न खेळाडू या स्पर्धेमध्ये खूप सारे आहेत, आपण देखील या खेळाडूंना पाहिले. ओहो, नक्की चांगला चेंडू वेगात टाकला या चेंडूला. नक्कीच इथे क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की बुंदा कसा असतो ते दाखवलं जाते. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. ओहो, या चेंडूवरती वेग आहे परंतु थोडासा डावेशीच्या बाहेरचा चेंडू आहे आणि म्हणूनच पंचांचा इशारा हा नो चेंडूचा देखील आलाय. नो चेंडू म्हणजे पुढचा चेंडू ऑफरीड असेल. नो +1 एकूण 2 धावा. सातत्याने इथे फिरोज चूक करतोय. वेग जरूर इथे मात्र गोलंदाजीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय तू, परंतु या वेगाबरोबरच तो नियंत्रित मारा नाहीये आणि म्हणूनच एक्स्ट्रा धावा सातत्याने बहाल केले जातात. एका एका धावेसाठी इथे मात्र संघर्ष आहे, कारण का ही बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आहे. जर एक चूक केली तर ती चूक इथे पराभवाच्या दिशेने देखील कन्वर्ट होऊ शकते आणि म्हणूनच कुठेतरी ही चूक कमी करावी लागेल. धावसंख्या 20 धावा फलकावरती.
ओहो नक्कीच बॅट स्विंग चांगली पाहायला मिळाली. मिडविकेटच्या दिशेने फटक्याला केले, डीपला प्रोटेक्शन जरूर दिले गेले. तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 21 धावा फलकावरती संयम राखलाय. महत्वाचा आहे युद्धामध्ये जर जिंकायचं असेल आपल्याला तर संयम महत्वाचा आहे आणि तो संयम राखला जातोय. आणि संयम का महत्वाचा, जर संयम राखला नाही तर आपल्याला इथे या युद्धामध्ये पराभवाची देखील शक्यता असते. संयम राखणं गरजेचं आहे आणि तोच संयम सध्याच्या घडीला शुभम शेख आणि महेश नानगुडेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ओहो जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट हलकीशी काढा आणि त्यानंतर चेंडू जो आहे तो इथे ट्रॅव्हल होताना दिसतोय आपल्याला एकेरी धावेसाठी. इथे मात्र पप्पू रामगुडे तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चेंडूला कलेक्ट करतील, फिकी करतील. तोपर्यंत एकेरी धाव आहे. फ्लाइंग स्लिपच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झाला. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 22 धावा या धाव फलकावरती लागलेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 22 धावा या धाव फलकावरती. ओहो नक्कीच बॅट स्विंग अप्रतिम पाहायला मिळाले पुन्हा एकदा. परंतु या चेंडूवरती एकेरी धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केले. धावा 2 आले. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, नाही केलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पहा कोण आलाय. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट, टेनिस क्रिकेट विश्व ज्याला देव मानतं असा खेळाडू. एकदा देवासाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. टाळ्या झाल्याच पाहिजेत. हा ब्रँड होण्यासाठी, हा देव पण प्राप्त करण्यासाठी या खेळाडूने देखील जर पाहायला गेलं तर गाव सोतलेत आणि गाव सोतल्यानंतरच देव पण प्राप्त होतं. आणि या खेळाडूने देखील ते गाव सोतले आणि हा टेनिस क्रिकेट विश्वाचा ब्रँड झाला. कृष्णा लक्ष्मण सातपुते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ओहो जबरदस्त फटका खेळलाय. वा टायमिंग प्रॉपर. 6 धावा महेश नानगुडेच्या बॅटमधून हा फटका. नक्कीच देवाचं स्वागत कसं करावं हे महेश नानगुडेला माहिती आहे आणि देवाचं स्वागत इथे षटकाराने केलंय. काय फटका केलाय, अप्रतिम बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. महेश नानगुडेच्या बॅटमधून आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 21 धावा आल्या आहेत आणि महेश नानगुडे देखील सांगतोय का माझी सातत्याने चर्चा या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये होते का मी खेळायला जातो, बाईक पटकवतो आणि पुन्हा एकदा पुढील फेरीसाठी सज्ज होतो आणि त्याचा प्रत्यय येतोय इथे मात्र या मॅच मध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा विकी बोईला प्रमुख अस्त्र आले इथे मात्र गोलंदाजीसाठी आणले जाते. धारावी एक्सप्रेस, ओहो नक्कीच धारावी एक्सप्रेस पुन्हा आता मात्र 4 झाले. आता मात्र कुठेतरी इगो हर्ट झालाय आणि इगो हर्ट झाल्यावरती माणूस इथे मात्र कुठेतरी चौताळून आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सज्ज होतो आणि तेच अस्तित्व निर्माण करायचं आहे. ओहो पुन्हा एकदा थोडस जर पाहायला गेलं तर दूरवरून फटका खेळलाय आणि म्हणूनच कुठेतरी हा कामयाजा भोगावा लागलाय. ती चूक झाली, ती चूक कशी निदर्शनात आणावी हे महेश नानगुडेला माहिती आहे आणि तेच इथे मात्र आपल्या संघ सहकार्याला सांगतायत की तू कुठेतरी लांबून हा फटका खेळतोयस, दुरून फटका खेळतोयस, बॉलच्या स्ट्रेन पर्यंत पोहोच आणि त्यानंतर इथे मात्र फटके खेळ. ओहो पहा फटका तर खेळलाय, चेंडू हवेत आहे. शुभम आलेत परंतु चेंडू इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये तोपर्यंत कन्वर्ट केले. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 32 धावा धाव फलकावरती. 32 धावा या धाव फलकावरती लागलेत. विकी बोई तिसरं षटक. अकुर टप्प्याचा चेंडू, वा फटका तर केलाय, हवेमध्ये निर्माण झाली एक संधी आणि या संधीचं सोनं करणार या शंका नाहीये. जे टीपला गेलाय.
शुभम मानेने हा झेल टिपलाय, चांगला झेल टिपल्यानंतर इथे मात्र महत्वाची विकेट ज्या खेळाडूने मागील मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं होतं तेच इथे मात्र शुभम शेख आहे. मॅन फ्रॉम इथे जर पाहायला गेलं तर रांजणगाव सांडचा हा खेळाडू आणि तो इथे मात्र माघारी परतला. आता नवीन बॅटर कोण याच्यावरती इथे मात्र प्रश्नचिन्ह आहे आणि त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर इथे मात्र हमराज मृत्युंजय पुणे संघ येथे देताना दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मॅन फ्रॉम कोथरूड मनोज साठे. हा देखील टेनिस क्रिकेट विश्व गाजवून आलाय. हा खेळाडू हमराज मृत्युंजय पुणेचा कणा म्हणून ओळखला जातो. तोच इथे मात्र मनोज साठे मॅन फ्रॉम कोथरूड, अजून एक कोथरूडचा दर्जेदार बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि त्यानंतर या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढल्यानंतर डिक्लेअर झोन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा. सर्व प्रेक्षक बाजू ओहो, नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. थोडस दूरवरून ठेवला गेलाय, बॉडी पासून दूरवरती ठेवलाय आणि त्यानंतर इथे तिसऱ्या षटकाची सांगता झाली. 3 षटकाची सांगता आणि या 30 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. डीजे रायगड प्रीमियर लीग मध्ये कार जिंकणारा आणि एकाच महिन्यामध्ये 2 कार ज्या खेळाडूने रायगडच्या खेळाडूने जिंकल्यात इथे मात्र देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. एक दर्जेदार गोलंदाज आहेत मयूर वाघमारे. आपण या खेळाडूला कित्येक वर्ष पाहत आलोय. 6 चेंडू 9 धावा समीकरण असलं की कर्णधार ज्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू विसावतो असा हा गोलंदाज आहे. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी गाजवली. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये करण अंबालाच्या विरोधामधला याचा खेळ आपण देखील पाहिलाय. ओहो, वेगात टाकलाय देवत एक्सप्रेस. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आली आणि या चेंडूवरती महेश नानगुडेची कसोटी देखील घेतली या चेंडूने. परंतु महेश नानगुडे हा देखील जर पाहायला गेला तर मुळशीचा ब्रँड आहे. हा देखील याच हमराज मृत्युंजय पुणेचा एक दर्जेदार बॅटर आहे. या टेनिस क्रिकेट विश्वाचा अभिमान देखील आहे. ओहो, नक्की चांगला चेंडू थोडासा दूरवरती चेंडू ठेवलाय. थोडस मागे पडलाय हा चेंडू आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू. श्रेयस देखील इथे मात्र टाळ्या वाजवतात कारण का चांगला चेंडू टाकलाय आणि श्रेयसला देखील माहिती आहे या चेंडूवरती फटका खेळणं सोपं नाहीये आणि म्हणूनच इथे मात्र कौतुक मयूरचं देखील केलं जात आहे. ओहो, या चेंडूवरती थोडस नजर लागली की काय माझीच अशी पाहायला मिळते. या चेंडूवरती एक धावा मयूर वाघमारे. देवत एक्सप्रेस इथे मात्र पाहायला मिळते. एक ब्रँडेड गड्या घेण्याचं स्वप्न पाहिणारा हा खेळाडू आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी रिक्षा सातत्याने दिवस रात्र रिक्षा चालवणारा हा खेळाडू आहे. मेहनत आहे आणि मेहनत या खेळाडूला ब्रँड बनवते. ओहो, वेगात टाकलाय महेश नानगुडेची सत्व परीक्षा या चेंडूने देखील घेतली. एकेरी धाव आली आणि मयूर वाघमारेने सांगितलंय परिस्थिती माणसाचं आयुष्य घडवत नसते. आयुष्यात केलेली मेहनत हेच आपल्या खऱ्या अर्थाने परिस्थितीमध्ये चांगली करण्याचे एक साधन आहे आणि या खेळाडूने ती मेहनत घेतली. ओहो, नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय आणि त्यानंतर इथे मात्र महेश नानगुडे सातत्याने फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. 37 धावा आलेत धावफलकावरती. जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली तेव्हा जर पाहायला गेलं तर या संघाची विराट स्पोर्ट्स दवा बाजार या संघाची चर्चा सातत्याने पाहायला मिळाली कारण का स्टारकास्ट आहेत या संघामध्ये. नक्की चांगला चेंडू आकुर डब्याचा चेंडू सातत्याने पाहायला मिळाले आणि या चेंडूवरती
निर्धाव चेंडू पुन्हा एकदा टाकला गेलाय मयूर वाघमारे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर सलगची 2 चेंडू निर्धाव देखील टाकले त्या खेळाडूने. 37 धावा झालेत. धाव फलकावरती 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. हा चेंडू खराब आहे. अनियंत्रित मारा इथे मात्र पाहायला मिळतोय. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. नक्कीच पप्पू रामगुडे अजून एक दर्जेदार खेळाडू. नो प्लस इथे एकूण 2 धावा. नो प्लस 1 एकूण 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये असतील. एकोणचाळीस धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 9+1 एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्यानंतर 39 धावा. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. फ्रीडचा चेंडू असणार आहे हा चेंडू. ओहो, फ्रीडच्या चेंडूवरती फटका तर खेळलाय. तिथे मात्र अमित नाईक आलेत, एकटघरचा खेळाडू, आणि त्याच्या माध्यमातून चूक झाली आहे. चेंडू सीमा पार झालाय तोपर्यंत. नंतर 43 धावा फलकावरती लागल्या जातात. 43 धावा. 4 षटकांचा खेळ आता मात्र संपुष्टात. मयूर मांगवर याच्या विरोधात इथे मात्र चौकार आल्यानंतर एका षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात मयूरने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर धाव संख्या 43 धावा फलकावरती. जेवढ्या धावा येतील तेवढा अमरान मृत्युंजय पुणे हा प्लस मध्ये ठरणार आहे. कारण का त्यांना देखील माहिती आहे की अपोजिट संघाकडे देखील तेवढी क्षमता आहे. कारण का अपोजिट संघाकडे आहे देव, या टेनिस क्रिकेट विश्वाचा देव म्हणजे कृष्णा सातपुते ब्रँड आहे या टेनिस क्रिकेट विश्वाचा. ते देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. असे खूप सारे सितारे या संघामध्ये आहेत. म्हणजे धावा बनवायला लागतील. तीनू कांबळे देखील आहेत अंबरनाथ वरून आज ही स्पर्धा खेळण्यासाठी. ते देखील आलेत. रायगड परिसरातील खेळाडू आलेत. आणि ओहो, महेश नानगुडीच्या बॅटमधून इथे मात्र आडव्या बॅटचा कडवा प्रहार. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार. आडव्या बॅटने या फटक्याला सजवलं गेलंय. शुभम इथे मात्र शुभम माने गोलंदाजी मार्कवरती आलेत. मिस्टर MPL आणि त्याच्या विरोधात इथे मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. सॉरी, माफ करा, षटकार आलाय. आणि 6 धावेने धावसंख्येचं टोटल 49 धावा फलकावरती. जेव्हा रामाने सेतू बांधला तेव्हा खारीने देखील वाटा दिला होता आणि तोच खारीचा वाटा इथे मात्र देण्यासाठी महेश नानगुडे सातत्याने प्रयत्न करतोय. 18 चेंडूमध्ये 29 धावा या धावफलकावरती लागले. त्याच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पाहायला मिळते. या खेळाडूला रोखायचं कसा हा प्रश्न निर्माण झालाय. वाह, काय फटका गेलाय, जबरदस्त अफलातून फटका. या चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा बाहेर. नक्कीच या 6 धावेने धाव फलकावरती धावा जर पाहायला गेल्या तर किती लागल्या? तब्बल 55 धावा धाव फलकावरती. टप्प्यात आला तर कार्यक्रम फिक्स, हे बकासूरचं सूत्र. आणि टप्प्यात आले तर कार्यक्रम फिक्स, हे महेश नानगुडेचं देखील सूत्र आहे. चला, बॉल द्यायचा आतमध्ये, चेंडू द्यायचा आहे. टप्प्यात चेंडू आला, कार्यक्रम केला, 6 धावेसाठी फटका केला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 55च्या घरामध्ये. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. 55 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. या खेळाडूची बॅटिंग आवडले का प्रेक्षको? तर टाळ्यांचा आवाज व्हायला काय खरं हरकत नाहीये. चला, टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ द्या. काय बॅटिंग करतोय, नन्ना मुन्ना जादूगार आहे. जादू चालवले आज प्रेक्षकांच्या मनावरती.
काही लढाई टाळण्यासाठी नाही तर इथे जिंकण्यासाठी खेळली जाते आणि ते जिंकण्यासाठी इथे मात्र ही लढाई खेळली जाते. अस्तित्वाची लढाई इथे मात्र खेळली जाते. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा आल्या. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचते सध्याच्या घडीला 56 धावा या धाव फलकावरती लागले जातात. एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोकावे लागतील कारण का एक एक धाव ही लाख मोलाची आहे या स्पर्धेमध्ये आणि म्हणूनच इथे मात्र एक एक धाव रोकावी लागेल. ओहो जबरदस्त चेंडू इथे मात्र टाकला आहे. थोडस वळण घेतलं या चेंडूने आणि बाईकच्या स्वरूपामध्ये ही एकेरी धाव आली. एकेरी धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली. आतापर्यंत 57 धावा धाव फलकावरती. नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये महेश तानगुडे अफलातून बॅटिंग. आतापर्यंत 35 धावा आल्या त्याच्या बॅटमधून. 20 चेंडूमध्ये 35 धावा. फलटण येथे झालेली टुर्नामेंट या खेळाडूंनी गाजवली होती अक्षरशः. तब्बल 81 धावांची ती खेळी अजून देखील प्रेक्षकांच्या मनावरती राज करणारी ठरली आहे. ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. चांगला चेंडू आहे आणि या चेंडूने जर पाहायला गेलं तर रोखलंय महेश नानगुडेला. 21 चेंडूमध्ये आतापर्यंत 35 धावा तिच्या बॅटमधून. 57 धावा इथे मात्र संघाचं टोटल आतापर्यंत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ओहो जबरदस्त हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर योग्य त्या दिशेला लँड झालाय. योग्य त्या ठिकाणी लँड झाले. 6 धावांसाठी फटका. धावसंख्येचं टोटल विसावलंय. 63 धावसंख्येवरती जाऊन विसावलंय. मित्रांनो धीर संयम आणि कठोर परिश्रम हे यशाच्या शिखरावरती आपल्याला पोहोचवतात. धीर संयम आणि कठोर परिश्रम घेण्याची ताकद आहे या खेळाडूकडे आणि ती ताकद दाखवली या खेळाडूने. ओहो या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आणि याच बरोबर इथे मात्र प्रेक्षकांचं हृदय तुटलंय. थँक्यू डीजे. 22 चेंडू 41 धावा. मुळशी बावधनचा सुपरस्टार आला. त्याच्या बॅट मधून धावा निघाल्या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या महेश नानगुडेसाठी. अफलातून बॅटिंग केले या खेळाडूने. 22 चेंडू मध्ये तब्बल 41 धावांची खेळी करून इथे मात्र माघारी परतलेत. इथे कौतुक करावं लागेल गोलंदाज शुभम मानेने. जो अडथळा होता, जो अडथळा सध्याच्या घडीला होता तो दूर केला या खेळाडूने. त्याच्या विरोधात धावा आल्या खऱ्या परंतु इथे मात्र अडथळा जो आहे तो दूर केला. टेनिस क्रिकेट विश्व ज्या नावाचा गजर करत तोच आहे ऋतिक गजर. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजून एक अमराज मृत्युंजय पुणेचा जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अहिल्यानगर श्रीगोंदा आणि या श्रीगोंद्याचं नाव टेनिस क्रिकेट पटलावरती अजरामर करणारा खेळाडू ऋतिक गजर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती लेफ्ट आर्म फलंदाज. मगाच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली. आता मात्र द्वंद्व फिरोजच्या विरोधात मनोज साठे. ओहो मान्सून सुपर प्रीमियर लीग मध्ये देखील चांगला खेळ केला होता मनोज साठेने. या चेंडूवरती एकेरी धाव दुहेरी धावेमध्ये कन्व्हर्शन झालंय. थोडस फंबल झालेत. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र जावं लागेल श्रीगोंद्याच्या या सुपरस्टाराला. ऋतिक गजर बॅक टू द पॅव्हलियन. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये निपाणी ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शफिक गोरले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. निपाणीचा एक स्टार कास्ट खेळाडू शफिक गोरले.
नॉन स्ट्राईक एंड वरती त्यांना देखील आपण पाहतोय, परंतु सध्याच्या घडीला गोरेगाव एक्सप्रेस थोडीशी हलकीशी वळण देखील घेताना दिसते. या चेंडूवरती हलकासा टर्न पाहायला मिळाला आणि त्याच टर्न वरती इथे मनोज साठे थोडीशी फिरकी घेताना पाहायला मिळालेत. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 65 धावा फलकावरती. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय, ओके सॉरी, इथे मात्र वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 65 धावा फलकावरती. तिसरे पंच आपण यायचंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांनी इथे मात्र हा जो चेंडू आहे तो ग्राह्य धरलाय आणि चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला, वळण घेताना पाहायला मिळाला, खूपच टर्न पाहायला मिळाला या चेंडूवरती. ही क्षमता आहे फिरोज शेखची. ओहो, चुरकस चेंडू इथे मात्र टाकला गेला. या आधीच्या चेंडूवरती थोडस टर्न पाहायला मिळाला, या चेंडूवरती वेग पाहायला मिळालाय. धावसंख्या इथे 2 ने पुढे सरसावते. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 67 धावा या फलकावरती लागले जात आहेत. 67 धावा फलकावरती लागलेत. 67 धावा फलकावरती लागलेत. 3 गड्यांच्या मोबदल्यावरती या 67 धावा लागलेत. फिरोज शेख आपण पाहतोय. कोरेगाव एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 18 धावा या गोलंदाजांनी खर्ची केल्यात. एक विकेट देखील त्याच्या नावावरती राहिले. हो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. त्यानंतर स्पेल एक रिझनला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यानंतर एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये असेल. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 68 धावा फलकावरती लागले जात आहेत. 68 धावा आहेत. अजून देखील जर पाहायला गेलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शफिक गोरुले याच्यावरती नजरा असतील. निपाणी परिसरातील हा एक दर्जेदार बॅटर आहे. मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्यात. बेळगाव निपाणी परिसरामध्ये सातत्याने एक चांगलं क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून केलं गेलं. शफिक गोरुले एक ब्रँड आहेत याच निपाणी बेळगाव परिसरातील आणि तो ब्रँड कुठेतरी दाखवावा लागेल. आज संधी मिळाली एका मोठ्या संघातून खेळण्याची आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. ओहो, या चेंडूवरती आडव्या बॅटने फटक्याला सजवलं गेलंय. शुभम आहे तिथे, फेकी करतील तोपर्यंत एकेरी धाव असेल. दुसऱ्या धावेचा केला प्रयत्न, हो असफल ठरलेत का हे देखील पाहावं लागेल. असफल ठरलेत कारण की इथे मात्र पंचांचं बोट आकाशाला आहे. जावं लागेल इथे मात्र शफिकला. मैदानाच्या आतमध्ये सुशांत गायकवाडला देखील आपण पाहतोय. मॅन फ्रॉम पारनेरचा हा खेळाडू आहे. सुशांत गायकवाड लेफ्ट आर्म फलंदाज आहेत, चांगले बॅटर आहेत. मगच्या मॅच मध्ये त्यांना एक संधी जरूर मिळाली होती आणि थोडासा प्रयत्न त्यांनी देखील केला होता मगाच्या मॅच मध्ये धावा बनवण्याचा, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये एक संधी मिळाली. एकच चेंडू आपल्यासाठी असणार आहे, परंतु या एका चेंडूवरती देखील आपलं नाव इथे मात्र या टेनिस क्रिकेट पटलाला दाखवावं लागेल. आपला देखील खेळ दाखवावा लागेल. ओहो, थोडासा दिमागतीचा चेंडू दूरवरून फटका केलाय. एकेरी धावेसाठी हा फटका आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. भूषण फेकी करतील तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलाय. नक्कीच 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये आलेत का हे देखील पाहावं लागेल. पडताना करतायत पंच आणि त्यानंतर आपला निर्णय जो असेल तो दिला जाईल.
म्हणजे 2 धावेने संघाच्या धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 71 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यावरती 71 धावा आहेत. 72 धावांचं उद्दिष्ट आहे. कोणीही कुठेही जायचं नाहीये. येतो खाली टेलर था, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अजून देखील जर पाहायला गेलं तर सामना संपला नाहीये. मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच ही स्पर्धा पाहण्यासाठी निपाणी, बेळगाव, कोल्हापूर पाहायला गेलं तर सांगली परिसरातून आज प्रेक्षक आलेत. मोठ्या संख्येने ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत. एकच कारण आहे, टेनिस क्रिकेट विश्वातील रती महारथी आणि त्यांना पाहण्यासाठी आज इथे मात्र हे प्रेक्षक दाखल झालेत. आपण थांबतोय, जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. ओर टू डीजे. मयूर वाघमारे व्लॉग बनवण्यासाठी इथे मात्र प्रसिद्ध आहे आणि तेच बनवत आहेत. इथे स्क्रीनवरती पाहतोय रील सातत्याने व्हायरल होत आहेत आणि आपण नितीन माटुंगेला देखील पाहतोय. नितीन माटुंगे देखील असतायत. नितीन माटुंगे एक कोल्हापूरचा ब्रँड आपण पाहतोय. त्याचबरोबर खूप सारे खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्वाचा देव कृष्णा लक्ष्मण सातपुरे यांना देखील आपण पाहतोय. नक्कीच मोठ्या संख्येने या स्टारकास्ट खेळाडूंना पाहण्यासाठी आपण खूप सारे प्रेक्षक जे आहेत ते जोडले गेलेत. प्रेक्षक देखील हात दाखवत आहेत. नक्कीच खूप सारे प्रेक्षक जे आहेत ते या स्टारकास्ट खेळाडूंच्या भोवती जमा झालेत. हे प्रेम आहे या खेळाडूंवरती आणि हे प्रेम असंच मिळत नसतं, ते कमावं लागतं आणि ती जिद्द, चिकाटी, मेहनत आणि या मेहनतीने हे प्रेम कमावलंय. अवधूत पाटील देखील या खेळाडूंना पाहतायत. अवधूत पाटील ब्रँड ऑफ बोयेचा ब्रँड जो आपल्याला पहिल्या दिवशी पाहायला मिळाला होता आणि पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती होतं. वाटाळ अश्वमेध करंदार व मल्हारपेठ करंदार टॉस साठी यायचं आहे आणि नंतरच्या सामन्याचे समालोचक करतील गौरव शिंदे. आणि आपण अफजलबाईंना देखील स्क्रीनवरती पाहतोय. अफजलबाई सांगतायत की कशा प्रकारे या धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. इथे मात्र सांगतायत विशाल कल्याणकर सर देखील आपल्या सगळं मार्गदर्शन करताना दिसत आहेत. इथे जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्ट झालाय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या इनिंगचा धमाका करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 सुपरस्टार आलेत. एका बाजूला दिनू कांबळे मॅन फ्रॉम अंबरनाथ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत मॅन फ्रॉम एकडघर अमित नाईक, रायगड जिल्हा, उरण तालुका आणि याच उरण तालुक्यातील एकडघर आणि याच एकडघर मधून आलाय हा टेनिस क्रिकेट विश्वाचा अजून एक नवा ब्रँड. नाव आहे अमित नाईक.
धर्मवीर चषकाची बाईक ज्या खेळाडूने आपल्या नावावरती केली होती तोच एकटगरचा सुपुत्र ब्रँड ऑफ एकटगर मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक आणि गोलंदाजी मार्क वरती एक छुप अस्त्र याच हमराज मृत्युंजय पुणेचं छुप अस्त्र म्हणून ज्याला ओळखलं जातं मॅन फ्रॉम कोथरूड मनोज साठे इथे मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाले पहिला चेंडू मनोजचा अमित साठी पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय मनोज साठे पहिला चेंडू आखूर टप्प्याचा आणि याच आखूर टप्प्याच्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय धावा किती धावा मिळतील इथे 2 की 6 की 4 अजून देखील प्रश्न आहे 1 2 3 4 5 6 काय आहे अजून देखील प्रश्नचिन्ह अंपायर डिसिजन चला प्रशांत डिसिजन घ्या लवकर जो डिसिजन पंचायत असेल तो मान्य करावा लागेल चला पहिला चेंडू इथे मृत घोषित केलाय डेट घोषित केलाय पंचांनी पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती मृत घोषित केला हा चेंडू म्हणजेच या चेंडूला ग्राह्य धरलं जाणार नाहीये पुन्हा एकदा टाकावं लागेल हा पहिला चेंडूची प्रतीक्षा पहिला चेंडू टाकण्यासाठी मनोज साठे ओहो पहिल्या चेंडू वरती हा चेंडू कोथरूड वरून गेलाय इथे मात्र वाया एकटगरला चेंडू सरळ सीमारेषा पार षटकार 6 धावा साठी इथे मात्र फटका खेळला गेलाय पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूला आसमान दाखवलंय कोथरूड वरून डायरेक्ट एकटगरला पाठवला हा चेंडू एवढ्या लांबणीवरचा हा फटका पाहायला मिळाला नक्कीच ब्रँड आहे हा एकटगरचा सध्याला जर पाहायला गेलं तर सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलाय सातत्याने जर पाहायला गेलं तर फिटनेस वरती लक्ष देत आलाय हा खेळाडू ओहो नक्कीच थोडस मागे सरसवले एक पाऊल पाठी टाकलं परंतु एक पाऊल पाठी यासाठी टाकलं की पुढे जाण्यासाठी या चेंडूवरती 2 धावा आल्यात चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाल्या दिनू कांबळे आणि त्याचबरोबर अमित नाईकच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर 8 धावा या धावफलकावरती लागलेत 72 धावांचं ते लक्ष इथे मात्र पार करायचं 8 धावा आतापर्यंत 2 चेंडू वरती आलेत मनोज साठीला चांगला चेंडू टाकावा लागेल बॅनर सोडून प्रेक्षकांनी सायला उभं राहायचंय देखील पाहावं लागेल या चेंडू वरती जर पाहायला गेलं तर 1 धाव तर कंप्लीट केले जरूर पण जरा प्लीज समजून घ्या बॅनर शेजारी जे उभा आहे तो किपरलाही अडथळा होतो आणि पाठीमागे जो फिल्डर आहे आणि युट्यूबलाही अडथळा होतो तर प्लीज बॅनर समोर बसू नका अंगावर पडायची पण शक्यता आहे बॅनर आणि पंचांनी वन बाउंडचा इशारा दिला या चेंडूला वन बाउंडचा इशारा झाल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत विराजमान झालंय 9व्या आकड्यावरती पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते मनोज साठेच्या माध्यमातून मॅन फ्रॉम कोथरूड आणि चांगलं क्रिकेट या खेळाडूने देखील या मागील 2 ते 3 वर्षामध्ये केलंय हमराव मृत्युंजय पुणे संघाचा एक प्रमुख खेळाडू म्हणून उभरकीस आलाय हा खेळाडू फुलटॉस आहे दिनू कांबळेला इथे मात्र थोडासा चकवा दिला या चेंडूने परंतु एकच धाव आली या चेंडूवरती कारण का डिक्लेअर झोन मध्ये हा फटका खेळला एकेरी धावेसाठी आलेला हा फटका धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 धावा दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय परंतु हा प्रवेश करताना थोडं देखील कसरत करावी लागली आणि कसरत करावी लागणार आहे कारण का ही मॅच महत्वाची आहे
पोचले पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये आलेत 12 धावा. अशाच प्रकारे इथे मात्र धाव फलकाला अलत ठेवायचं आहे. 72 धावांचा पल्ला काढायचा आहे. 12 आलेत, अजून देखील 60 बनवायचे आहेत. 5 षटक आहेत, 60 बनवायचे आहेत. म्हणजे 30 चेंडू, 60 धावांची अजून देखील गरज आहे. म्हणजे जेवढे चेंडू तेवढे दुप्पट परिश्रम, आणि हे दुप्पट परिश्रम घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत. आपण इथे एक संधी डीजेला देखील देतोय. ओके डीजे. ऋतिक सांगलीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. मॅन फ्रॉम वरळी मुंबईचा हा खेळाडू आहे. या खेळाडूचं जर वैशिष्ट्य पाहायला गेलं तर या खेळाडूने IPL मध्ये रोहित शर्माला नेटमध्ये गोलंदाजी देखील केले. या खेळाडूने दर्जेदार गोलंदाज आहेत आणि धर्मवीर चषकामध्ये दर्जेदार गोलंदाजी राहिली होती. 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज असताना अमित तांबेच्या विरोधात या गोलंदाजाने त्या धावा डिपेंड केल्या होत्या. दर्जेदार गोलंदाज आहेत. ओहो, नक्की चांगला फटका केलाय. शॉर्ट ऑन पूल जाईल सक्सेसफुल. 6 धावांसाठी वार केलाय, चेंडूला सीमा पार केलाय, षटकार आलाय. टाकतील. शॉर्ट ऑन पूल सक्सेसफुल झालाय. आता कसा चेंडू टाकतील हे देखील पाहावं लागेल आणि प्रेक्षक देखील पाहत आहेत कशी गोलंदाजी होईल. आता नक्कीच खराब चेंडू आहे. पंचांचा इशारा हा नो चेंडू झालाय. नो +1 एकूण 2 धावा असतील. म्हणजेच पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट काय आहे. पुढचा चेंडू फ्रीट आहे. फ्रीटचा चेंडू असणार आहे पुढचा. 20 धावा इथे मात्र धाव फलकावरती लागले आहेत. एक चूक करून चालणार नाही आहे. या चुका म्हणजेच कुठेतरी आपण पराभवाला दिलेलं आमंत्रण आहे. मगाच्या मॅच मध्ये देखील या दोन्ही फलंदाजाने दर्जेदार बॅटिंग केली होती. तब्बल 104 धावा या बॅट मधून आल्या होत्या. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर दिनू कांबळेने 45 धावा बनवल्या होत्या. मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आहे दिनू कांबळे, आणि तेच आता मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम अंबरनाथ, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरामध्ये सातत्याने जर पाहायला गेलं तर या खेळाडूला ब्रँड म्हणूनच ओळखलं जातं. ओहो, नक्की चांगला फटका इथे मात्र सजवला गेलाय. आडव्या बॅटने कडवा प्रहार केलाय, चेंडूला सीमा पार केलाय, चौकार आलाय 4 धावेसाठी. इथे चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 24व्या फलकावरती दिनू कांबळे सांगतायत जगावं तर फिनिक्स पक्षाप्रमाणे जगावं. झाली राग तरी त्यातून आकाशी जेब घेऊन पंख पसरून उडावं आणि या ब्रह्मांडाला दाखवून द्यावं अंत असती प्रारंभ. एंड इज द बिगिनिंग. जिथून अंत होतो तिथूनच नव्याने सुरुवात करायची असते. अंत झाला पहिल्या इनिंगचा आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली, आणि ही दुसऱ्या इनिंगची सुरुवात बेधडक पाहायला मिळते. हा चेंडू जर पाहायला गेला तर थोडासा दूर वरून ठेवला गेलाय आणि या चेंडूवरती धावा नाहीयेत. एक चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय आणि या चेंडूवरती धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेलेत गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे ऋतिक सांगळेला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. धाव संख्या जर पाहायला गेली तर जाऊन पोहोचते 24 धावा धाव फलकावरती. 24 धावा. ओहो, जबरदस्त चेंडू टाकला. या चेंडूवरती काय घडलंय? दिनू कांबळेची ती विकेट आली आहे, प्राइज विकेट आली आहे. दिनू कांबळे बॅक टू द पॅव्हलियन.
दिनू कांबळे नंतर कोण हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झालाय आणि त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन पुन्हा एकदा विराट स्पोर्ट्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाठवतोय एका शूरवीराला. हा शूरवीर आहे बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय 70-70 स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर नाव श्रेयस कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाचा शिलेदार आलाय. कशा प्रकारे लढायचं हे युद्ध हे दाखवून देण्यासाठी हा शिलेदार आलाय मैदानाच्या आतमध्ये. महाराष्ट्राच्या मातीमध्ये खूप सारे शिलेदार होऊन गेले. तानाजी मालुसरे हे देखील एक शिलेदार, ते देखील या इतिहासाच्या नावात अजरामर झाले आणि याच टेनिस क्रिकेटच्या इतिहासाच्या नावामध्ये या खेळाडूला देखील अजरामर व्हायचं आहे. तर त्या शिलेदाराला आज ती कामगिरी करावी लागेल. 24 धावा आल्यात आतापर्यंत. ओहो, जबरदस्त फटका खेळलाय, दूरवरून खेळलाय, परंतु ताकद आहे या मनगटामध्ये आणि या मनगटाची ताकद 6 धावांसाठी नो देखील आहे. नो प्लस 6. धावसंख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत 31 धावा. फ्रीचा चेंडू असणार आहे. मित्रांनो, चुका स्वीकारणे ही व्यक्तिमत्व विकासाची आणि यशस्वी होण्याची महत्वपूर्ण पायरी आहे. ती पायरी चढावी लागेल. चुका नक्कीच स्वीकारल्या, परंतु त्या चुका इथे मात्र जर पाहायला गेलं तर कमी करावे लागतील. कारण का धावसंख्या 31 वरती जाऊन विसावली. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. 31 बनवल्या गेलेत. ओहो, जबरदस्त फटका. या फटक्यामध्ये देखील ताकद आहे. हेलिकॉप्टर इथे मात्र बँड्रावरतीच लँड झालंय. 6 धावेसाठी फटका. मल्हारपेठ टॉसला या. चला सागर. मित्रांनो, नशीब खराब आहे हे म्हणून चालणार नाहीये. प्रयत्न करावे लागतील. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये असं म्हटलं, असं माझं नशीब खराब आहे, तर 350 किल्ल्यांचं हे वैभव उभं राहिलं नसतं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. नशीब खराब नाहीये, नशीब इथे मात्र चांगलं आहे, परंतु आपण प्रयत्न करत नाहीये. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. धावा रोखण्याचे ते प्रयत्न. धावसंख्या 37 धावा. ओहो, नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर कार्पेटच्या साईडने फटका केला. मिड विकेटला इथे मात्र फटका केल्यानंतर डीपला प्रोटेक्शन आहे खरं, परंतु इथे मात्र चूक केली आहे. तोपर्यंत 2 धावेला 3ऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं का? नक्कीच केलंय. 3 धावा इथे मात्र आल्यात आणि या 3 धावेने धावसंख्येचं टोटल आता मात्र 40 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. किती करायचे? 72 करायचे. किती झालेत? इथे 40 झालेत. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 24 चेंडू आहेत. 32 धावांची गरज आहे. 24 चेंडू 32 धावांचा खेळ आहे. आता मात्र जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे, कारण का मूड रिफ्रेश करायचा आहे. मित्रांनो, कोणीतरी म्हटलं देखील आहे, धाडसाने ज्याला पाऊल टाकता येतं तोच व्यक्ती खवळलेल्या समुद्राला देखील पार करतो. नक्कीच धाडसाने पाऊल टाकली जात आहेत आणि म्हणूनच या 72 धावांचा हा अफाट समुद्र आणि या अफाट समुद्राला देखील भेदण्याची क्षमता, या किनाऱ्यापर्यंत जाण्याची क्षमता इथे मात्र दाखवली जाते. 40 धावा फलकावरती लागेल. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू हातामध्ये आहेत. 32 बनवायच्या आहेत अजून देखील. 24 चेंडू 32 धावा रोखण्यासाठी इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय रांजणगाव सांडसचा अष्टपैलू खेळाडू शुभम शेळके. गोलंदाजी मार्क वरती शुभम शेळकेला देखील आपण पाहतोय. दर्जेदार क्रिकेट या खेळाडूने देखील या मागील 2 वर्षामध्ये खेळले. दर्जेदार खेळाडू आहेत. ओहो, जबरदस्त चेंडू टाकलाय. वाह, काय गोलंदाजी केली आहे.
जबरदस्त चेंडू टाकलाय आणि त्यानंतर इथे मात्र ऋषीदादा जोरे हे देखील जर पाहायला गेलं तर हे दाद देत आहेत या खेळाडूला. यांच्याच मार्गदर्शनाखाली ही युवा पिढी जी आहे ती घडली. भरत पुरोहित यांचे सर स्वागत. भरत पुरोहित. इथे जबरदस्त फटका खेळला गेला. मित्रांनो लक्षात ठेवा, आयुष्यात आत्मविश्वासाची कमी असलेली माणसं आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत. आत्मविश्वास दाखवावा लागेल या धावा रोखण्याचा. इथे मात्र चांगला फटका केलाय. एकेरी धाव आले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होणार नाहीये कारण का महेश नानगुडेच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि म्हणूनच कुठेतरी एकच धाव इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या 47 धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. 47 धावा फलकावरती लागलेत. 72 धावांचा इथे मात्र पल्ला पार करायचा होता. आता मात्र जिंकण्यासाठी 21 मध्ये 25 ची गरज आहे. 21 मध्ये 25 म्हणजे आव्हान सोपं आहे. 21 मध्ये 25 धावा, एक एक पाऊल इथे मात्र या यशाच्या पूर्ततेकडे टाकायचं आहे आणि तेच इथे मात्र केलं जाते. आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे, प्रयत्न करत राहणं हेच यशाचं गमक आहे आणि तेच प्रयत्न इथे मात्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. धावसंख्या 47 धावा या फलकावरती लागलेत. 2.3 षटक म्हणजेच तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. या चेंडूवरती इथे जर पाहायला गेलं तर कव्हरच्या दिशेने फटक्याला खेळले. प्रॉपर टायमिंग नाहीये. जरूर टॅप केलाय परंतु त्यानंतर एकेरी धावा आहे. एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या आहेत आणि हे अमित नाईकला देखील माहिती आहे आणि हे संघाच्या कर्णधार श्रेष्ठ कदमला देखील माहिती आहे. ओहो नक्कीच मिस टाइम स्ट्रोक आहे. थोडस जर पाहायला गेलं तर वेग कमी पाहायला मिळालाय. बॅट स्विंग आधी झाली आणि म्हणूनच हा चेंडू जो आहे तो बॅटवरती मिडल झाला नाहीये. धावसंख्या रोखली गेली. धावसंख्येचा जर विचार केला तर 48 धावा फलकावरती लागलेत म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 24 धावांची गरज आहे. 19 चेंडू आहेत, 24 बनवायचेत. धावांमधील अंतर कमी आहे. ओहो या चेंडूवरती फटका फसलाय आणि इथे विकेट आले. हेलिकॉप्टर बॉय माघारी परतला. नक्कीच रायगड जिल्ह्यातील सावळी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू अक्षय पवार सध्याच्या घडीला मैदानावरती आतमध्ये दाखल झालाय आणि कोणीतरी म्हणत होतं की आपल्या संघामध्ये अक्षय पवार देखील येणं गरजेचं आहे. अक्षय पवार आला तर आपली टीम स्ट्रॉंग होईल आणि तेच आता मात्र जर पाहायला गेलं तर विशालजी कल्याणकर सरांनी देखील सांगितलं अक्षय पवार माझ्यामध्ये आले तर टीम अजून स्ट्रॉंग होणार आहे आणि म्हणूनच अक्षय पवारला इथे मात्र रायगड सावळे गावातून इथे मात्र बोलवण्यात आले. याच अश्वमेध स्पोर्ट्स प्रेझेंट एमजे ट्रॉफीमध्ये महेशजी जगताप सर यांच्या स्वप्नातली ट्रॉफी, अश्वमेध स्पोर्ट्सच्या मेहनतीची ही ट्रॉफी आणि त्याच मेहनतीचं फळ सध्याच्या घडीला या अश्वमेधच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या या क्रीडांगणावरती ही गर्दी आपल्याला सर्व काही सांगून जाते. धावसंख्येचा जर विचार केला तर 48 धावा फलकावरती लागलेत. 3 षटकांचा खेळ संपुष्ट झालाय म्हणजे 18 चेंडू आहेत आणि या 18 चेंडू मध्ये अजून देखील 24 धावांची गरज आहे. पहिला चेंडू इथे मात्र खराब टाकला, डेट घोषित केला. सतीश बिराजदार मॅन फ्रॉम पुणे परभणीचा हा खेळाडू आहे. सतीश बिराजदार इथे गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतं. अकुरडप्प्याचा चेंडू, या चेंडूवरती एक संधी निर्माण झाली आहे परंतु इथे चेंडू नो मॅन्स लँड मध्ये आहे. तोपर्यंत 2 धावा इथे संघाच्या खात्यामध्ये. मनोज साठेकडे फेकी करते ऋतिक गजल, तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहिला गेलं तर
50 धावा या फलकावरती लागलेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या वीरा स्पोर्ट्स दवा बाजार या संघासाठी. 50 धावा या फलकावरती. 72 धावांचा पाठला करायचा आहे. 50 बनवल्यात, 22 अजून देखील बनवायचे आहेत. 17 चेंडू हातामध्ये आहेत. ओहो, फटका तर गेलाय, लांबणीवरती गेलाय, थांबणार नाहीये हा चेंडू. सरळ सीमारेषा बार, षटकार. यश हे एका रात्री मिळत नसतं. एका रात्रीसाठी ती रात्र येण्यासाठी खूप रात्र इथे मात्र जागून काढावे लागतात. या खेळाडून देखील मेहनत घेतली आहे ते यश मिळवण्यासाठी. नक्कीच एकटगडचा खेळाडू आहे. या चेंडूवरती एक्स्ट्रा बाउन्स देखील आहे आणि या एक्स्ट्रा बाउन्स वरती जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावा जरूर ऍड होतील यात शंका नाहीये. एक्स्ट्रा धावेने संघाचं टोटल आतापर्यंत 57 धावा या फलकावरती म्हणजे विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. नक्कीच वाटलं होतं ही मॅच जी आहे ती चुरशीची होईल. अजून देखील चुरस आहे, पाहायचं आहे. अजून देखील 16 चेंडू आहेत, 15 धावांची गरज आहे. 16 चेंडू 15 धावा. ओहो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झालाय आणि हे हेलिकॉप्टर डिक्लेअर झोन मध्ये जाऊन पोहोचले. एकेरी धावेसाठी हा फटका खेळला आणि त्यानंतर धावसंख्येचं टोटलचा जर विचार केला तर 58 धावा या फलकावरती लागलेत. 58 धावा या फलकावरती लागले. दोन गाड्यांच्या मोबदल्यावरती या 58 धावा आलेत. म्हणजेच जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 15 चेंडू असेल आणि 14 धावांची अजून देखील गरज आहे. 15 चेंडू 14 धावा अजून देखील बनवायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी विराट स्पोर्ट्स दवा बाजार या संघाला. ओहो, चांगला फटका इथे मात्र खेळला आहे. कव्हरच्या दिशेने फटका खेळल्यानंतर डीपला इथे मात्र महेश नानगुडे आहेत. तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केले. 2 धावा आलेत. फेकी खेळली जाईल तोपर्यंत 2 धावा म्हणजे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 60 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि प्रेक्षक म्हणतात आम्हाला कृष्णा सरांची बॅटिंग पाहायची आहे. नक्कीच कृष्णा सर फेवरेट आहेत, सर्वांचे लाडका खेळाडू आहेत. धावसंख्या 60 धावा फलकावरती लागलेत. ओहो, नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एकेरी धाव आले. शुभम शेळके तिथे मात्र क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. फॉरवर्ड डीप मिड विकेटला, फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगला इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत शुभम शेळके. आणि त्यानंतर एकेरी धाव आल्यानंतर संघाचे टोटल आतापर्यंत 61 धावा या फलकावरती लागलेत. 61 धावा फलकावरती म्हणजेच आता मात्र जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असेल. चांगला स्टार्ट इथे मात्र पाहायला मिळाला. विजयाचा तो पाया इथे मात्र दिनू कांबळे आणि अमित नाईकने ओहो नक्कीच वेगात इथे मात्र बीट केलाय आणि या चेंडूवरती फलंदाज बदलेत. अमित नाईक बॅक टू द पेव्हलियन. जावं लागेल अमितला. थँक्यू 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 डीजे. थँक्यू 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 डीजे. थँक्यू डीजे. आता मात्र प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट, टेनिस क्रिकेट विश्व ज्याला देव मानत तो खेळाडू कृष्णा लक्ष्मण सातपुते. कोण आहे हा कृष्णा लक्ष्मण सातपुते? ज्याच्या डोक्यावरती आई वडिलांचं छत्र नव्हतं, परंतु आई वडिलांचे आशीर्वाद ज्याच्या डोक्यावरती होते. घरची परिस्थिती बिकट होती, बिगारी कामगार म्हणून काम पाहिलं आणि ते काम करत असताना टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवण्याचं ते स्वप्न आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानाचं अंतर ज्याने सायकलने कापलं, जिद्द चिकाटी मेहनत प्रामाणिकपणाच्या जोरावरती बिगारी कामगार ते टेनिस क्रिकेट विश्वाचा देवाचा प्रवास सोलापूर कुर्डुवाडीच्या सुपुत्राने केलाय. तोच आहे कृष्णा लक्ष्मण सातपुते. एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. टाळ्या होऊन जाऊ द्या. देव आहे, देव आला आज मैदानावरती. 61 धावा या फलकावरती लागलेत. ओ काय फटका सजवलाय. वाह, 6 धावेसाठी केलाय वार. चेंडू सीमारेषा पार, षटकार.
सॉरी मगाशी अमित पाहायला गेलं तर अक्षय पवार बाद झाले तर अमित नाईक अजून देखील आहेत. चांगला फटका इथे मात्र अमित नाईकच्या बॅट मधून आलाय. ओहो या चेंडूला ड्राईव्ह केलाय आणि त्यानंतर इथे मात्र सन्मान दिलाय कारण का आता एक संधी देवाला देखील द्यायची आहे. अमित नाईकचं मन पहा किती मोठं आहे. एकदा जोरदार टाळ्या एकट घरच्या या सुपरस्टारासाठी देखील होऊन जाऊ द्या. अप्रतिम बॅटिंग केले अमित नाईकने. आता मात्र गॉड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वाचा देव कृष्णा लक्ष्मण सातपुते या खेळाडूने नक्कीच जिद्द चिकाटी मेहनतीने हे नाव बनवलंय, हे ब्रँड बनवलंय. ब्रँड बनवण्यासाठी स्वतःला आधी सिद्ध करावं लागतं, झगडावं लागतं, गाव सोचावे लागतात आणि हे गाव सोचल्यानंतर टेनिस क्रिकेट विश्वाचा ब्रँड हा कृष्णा सातपुते तयार झालाय. सोपं नाहीये. कित्येक रात्र जागलेत, बसने प्रवास केलाय, खडतर प्रवास केला, आयुष्यामध्ये बिकट परिस्थिती आली, वाटलं होतं आता सोडून द्यावं सगळं, परंतु जिद्दीने उभा राहिला आणि म्हणूनच कृष्णा सातपुते हा देव तयार झाला. नक्कीच चांगलं क्रिकेट खेळले या खेळाडूने. 20 वर्ष अविरत सेवा केले. वाह काय फटका खेळलाय. देवाने शेवट केलाय. 6 धावेसाठी फटका केलाय. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. दवा बाजार या संघाने जिंकले आणि सुपर 8 ची फेरी गाठले. टाळ्या होऊन जाऊ द्या दवा बाजार साठी. आज दवा मेडिकल मध्ये फ्री भेटणार आहे. हे फक्त मी सांगतोय, खरं नाहीये ते. आपण वरती विश्वास